एक ब्रिज जो आहे तो उभारण्यात आलेला आपण इथे पाहतोय। मागच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रथ जो आहे तो येतो आहे। आपण थेट त्यांच्या दिशेला जाऊया। आपण पाहतो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आगमन सभास्थळी होत आहे। एका रथामधून त्यांचं इथे आगमन होताना आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे। देशाचा हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, त्याचं लोकार्पण होत आहे आणि या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल झालेले आपण थेट दृश्य पाहत आहोत। एका मोठ्या रथामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वजण एकत्र येताना आपल्याला इथून पाहायला मिळत आहे। सर्व उपस्थित सभेला जे हजारोंच्या संख्येने स्थानिक रहिवासी, शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते उपस्थित त्या सर्वांना अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समोरून येताना आपल्याला इथे पाहायला मिळतात। उदय, आजच्या या कार्यक्रमातून केवळ रोड कनेक्टिव्हिटी नाही तर रेल्वे कनेक्टिव्हिटीचं सुद्धा एक नवी भेट नवी मुंबईकरांना मिळणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं सभास्थळावरती पोहोचतायत। एका रोड शोच्या माध्यमातून सगळ्यांना अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभास्थळी दाखल होत आहेत। एक प्रचंड उत्साह सुद्धा लोकांमध्ये दिसून येतोय, कारण नवी मुंबईकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आज आलेला आहे। 22 जानेवारी रोजी आज एका बाजूला आपण बघतोय की प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्येमध्ये। त्याच्या आधी 10 दिवस पूर्वी मुंबईकरांना एक मोठं गिफ्ट आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे। अटल सेतूच्या माध्यमातून भारतातला सर्वात मोठा सेतू आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे, त्याच्यावरून प्रवास केलेला आहे आणि आजपासूनच मुंबईकरांसाठी, नवी मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी हा ब्रिज खुला होणार आहे आणि खुला झालेला आहे। या ब्रिजवरून आता सुसाट मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे। मुंबईकरांना अधिक वेगवान, आधीच मुंबईकर वेगवान आहेतच, पण त्यांचा प्रवास अधिक वेगवान करणारा हा समुद्री सेतू एक मैलाचा दगड ठरू शकतो, गेम चेंजर ठरू शकतो असं म्हटलं जातं आणि त्याला प्रतिसाद सुद्धा मुंबईकरांना मोठा मिळण्याची शक्यता आहे, कारण मुंबईकरांचा वेळ, इंधन आणि ऊर्जा हे सगळं वाचवणारा हा समुद्री सेतू आज लोकांच्या सेवेमध्ये दाखल होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका रोड शोच्या माध्यमातून सगळ्यांना अभिवादन करतायत आणि हळूहळू या सभास्थळाच्या दिशेने जात आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जाण्याच्या पूर्वी एक प्रकारे या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपलं रिपोर्ट कार्ड देत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण जी आश्वासनं त्यांनी दिलेली होती, जे इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईला, महाराष्ट्राला कोट्यवधींच्या ज्या योजना दिलेल्या होत्या, जे प्रकल्प होते ते कार्यान्वित करत त्याचं भूमिपूजन केल्यानंतर त्याचं उद्घाटन सुद्धा आपण करतो, अशा प्रकारे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगत असतात आणि आज त्यांनी पुन्हा एकदा हे त्यांच्या कार्यक्रमांच्या निमित्तानं दाखवून दिलेलं आहे की 2016ला ज्या महाकाय अशा ब्रिजचं भूमिपूजन त्यांनी केलेलं होतं त्याचं आज त्यांनी लोकार्पण सुद्धा केलेलं आहे आणि या छोटेखानी रोड शोच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना अभिवादन केलेलं आहे। व्यासपीठाच्या दिशेने ते जात आहेत आणि आता लागलेच सभेमध्ये या रोड शोचं रूपांतर होईल आणि हजारोंच्या संख्येने नागरिक स्वागतासाठी पंतप्रधान मोदींच्या तिथं उपस्थित आहेत। एक प्रकारचं हे शक्ती प्रदर्शन आहे आणि नवी मुंबईकरांना रेल्वे, उड्डाणपूल,
समुद्री सेतू अशा वेगवेगळ्या विकास कामांचं आज लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्टेजच्या बाजूने आता ही गाडी राज्याचे आणि देशाचे कारभारी आपल्याला या रोड शोच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान लोकांचं अभिवादन नरेंद्र स्वीकारताना मोदीजी, दिसतायत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत अजित पवारजी यांच्या समवेत आता ही गाडी मंचाच्या मागच्या दिशेने चाललेली आहे आणि अगदी काही क्षणातच भारताचे पंतप्रधान माननीय श्रीयुत नरेंद्र मोदीजी आपल्या समवेत इथे मुख्य मंचावर त्यांचं आगमन होईल आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। सर्वांना विनंती आहे त्यांनी पुन्हा एकदा बसून घ्यावं। आपल्या सर्वांनी आपण जे स्वागत केलेलं आहे त्याकरता धन्यवाद। आजचा दिवस हा सभी से अनुरोध है कि कृपया बैठ संपूर्ण जाएं। पंतप्रधान मोदींचा राहिलेला आहे, कारण पहिल्यांदा ते नाशिकमध्ये पोहोचले। नाशिकमध्ये त्यांनी सुरुवातीलाच आज गोदावरीचं पूजन केलं, त्यानंतर काळाराम मंदिरात गेले। काळाराम मंदिरामध्ये सुद्धा त्यांनी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी स्वच्छता मोहिमेत सुद्धा सहभाग घेतला आणि युवकांना सुद्धा त्यांनी आज मार्गदर्शन केलं, त्यांना संबोधित केलं। नरेंद्र मोदी युवा शक्तीचं महाराष्ट्र दौरे महत्व पर हैं त्यांना और पटवून अभी दिलं। नवी मुंबई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहुंच गए हैं। नवी मुंबई में ही वो कार्यक्रम है जिसमें वो विकास की कई परियोजनाओं की सौगात देने वाले हैं और करीब करीब 30,500 करोड़ रुपए की परियोजनाएं जो हैं उनका उद्घाटन और शिलान्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करने वाले हैं। इस कार्यक्रम के दौरान लोगों की अपार भीड़ यहां पर उमड़ पड़ी है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के इस कार्यक्रम में। और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस कार्यक्रम में पहुंचने के दौरान ये जो आप देख रहे हैं एक खुले वाहन में प्रधानमंत्री ने अभिवादन का आदान प्रदान किया। मंच पर होंगे महाराष्ट्र के राज्यपाल माननीय श्री रमेश बैस जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे। तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस कार्यक्रम में बस कुछ ही पलों में मंच पर पहुंचने वाले हैं। नवी मुंबई में यह कार्यक्रम है और इस कार्यक्रम में पहुंचने के दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लोगों से अभिवादन का आदान प्रदान किया। एक खुले वाहन में प्रधानमंत्री आए और आप देख सकते हैं कि उनके साथ